निफाड तालुक्यातील थेरगाव येथे सार्वजनिक अभ्यासिकेची स्थापना निफाड तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब यांच्या संकल्पनेतून निफाड तालुक्यातील थेरगाव येथे सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली आहे। लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। अभियानांतर्गत थेरगाव येथे विविध उपक्रम राबवले जातात। अभ्यासिकेसाठी 2 कपाट तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली सर्व पुस्तकं नागरिकांच्या सहकार्यानं उपलब्ध करून देण्यात आली आहे। सीईओ पवार साहेब, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ तसेच निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप मॅडम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी टेबल व बैठक व्यवस्थेची सुविधा देण्यात आली आहे। थेरगाव येथील ग्रामस्थांच्या सहकार्यानं अभ्यासिका कक्ष, खुर्च्या, लाईट, पंखे इत्यादी आवश्यक साहित्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। विस्तार अधिकारी संजय पवार साहेब यांचं मार्गदर्शन या उपक्रमाला लाभलं। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ओमकार पवार साहेब यांच्या संकल्पनेतून गावात औषधी वनस्पती उद्यान बनवण्यात आलं। यामध्ये तुळशी, कोरफड, कडुनिंब आदी औषधी वनस्पती लावण्यात आल्यात। या सर्व वनस्पती ड्रीपद्वारे पाण्याची सोय करण्यात आली आहे। या औषधी उद्यानाचा थेरगाव नागरिकांना फायदा होणार आहे, असं ग्रामसेविका प्रतिभा घुगे मॅडम यांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी प्रतिभा प्रवीण घुगे, ग्रामपंचायत अधिकारी थेरगाव दात्याने। आपले जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे, हे गेले 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत या अभियानात अभियानाचा कार्यकाळ आहे। या अभियानामध्ये आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले। या गावामध्ये जे अभियानात आम्हाला जे विशेष करून दिलेले होते की संपूर्ण गावामध्ये आपलं ग्रामपंचायत असेल, अंगणवाडी असेल, शाळा असेल, ह्या सोलरवर झाल्या पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम संपूर्ण गाव, ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा असेल, पाणी पुरवठा, विहीर असेल, हे सगळं सोलर सिस्टीमवर आमच्या गावात पूर्ण हे झालेले आहे, सोलर सिस्टीमवर। त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे फक्त आम्ही शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत येथेच न बसवता आम्ही संपूर्ण गावात जे मुख्य ठिकाणं आहेत, सगळ्या ठिकाणी आम्ही एकूण 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। त्यानंतर आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अभियानामध्ये जे अभ्यासिकेचा आपल्याला जो विषय होता, त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय ओमकार पवार सर यांनी खूपच छान उपक्रम राबवला आहे। त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अभ्यासिका करून घेतल्या। प्रत्येक गावाला ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांना तिथे फर्निचर करून घेतले, तिथे मुलांना बसण्याची उत्तम अशी सोय करून दिली सरांनी। वरून त्यांच्याकडून जे देता येईल ते आम्हाला फर्निचर वगैरे उपलब्ध करून दिले। म्हणून गावात आता जी मुलं आहेत त्यांना अभ्यासिका वगैरे पण सुरू झाली आहे। नंतर शासनाचा एक मध्ये GR आला की या अभियानामध्ये आपल्याला 100% कर वसुली करायची होती। त्याच्यामध्ये आपण आता 31 डिसेंबर पर्यंत जो GR आला की 50% जे थकबाकीदार असतील त्यांना 50% आपल्याला सूट द्यायचं। त्याच्यामुळे आमची आतापर्यंत आमचं 90% पर्यंत वसुली पूर्ण झालेली आहे। त्याच्यानंतर लोकवर्गणी आम्हाला, लोकसंख्या आमची गावाची 950 आहे, त्याच्या हिच्याने आम्हाला 2 लाखाचं टार्गेट दिलं गेलं होतं। त्या 2 लाखाप्रमाणे आमची लोकवर्गणी जवळजवळ आता 1.5 ते पावणे 2 लाखापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि आम्ही 31 डिसेंबर पर्यंत ती पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि ह्या गावाच्या ग्रामस्थांचा विशेष म्हणजे जो पुढाकार असतो, त्यांचा तो उत्साह असतो, त्यांचं ते बघून मला जास्त उत्साह वाढला की नाही, आपण ह्या गावाचा जो उत्साह आहे त्यांना पण आपण हे केलं पाहिजे। आणि त्यांचा पण सपोर्ट मला खूप चांगल्या पद्धतीने आहे। वेळोवेळी ग्रामस्थांना जेव्हा पण बोलवलं असेल ते प्रत्येक वेळी माझ्या सोबत आले आहेत आणि जे पण लोकवर्गणी असेल, लोकसहभागातून काही कामं असतील, सर्व काही व्यवस्थित आमचं ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये सुरू आहे। सहभागामधून पण त्यांनी गावात काही रस्ते होते ते रस्ते केले। नंतर एक जी वैयक्तिक जागा होती ते खूप सुंदर असं गार्डन केले, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेस लोक तिथे बसू शकतात। त्याच्यानंतर जो आम्हाला याच्यातच जे अभियानामध्ये 10%, 5% आणि 15% हा खर्च करायचा होता, त्या 15% खर्चामध्ये आम्ही शाळेतले जे अनुसूचित जाती जमातीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही स्पोर्ट्स युनिफॉर्म दिले, नंतर त्यांना स्कूल बॅग्स दिल्या। नंतर 10% मधून पण आम्ही अंगणवाडी दुरुस्ती केली, अंगणवाडीसाठी टीव्ही दिला। नंतर 5% मधून पण आम्ही जे आमचे लाभार्थी आहे त्यांना अर्थसहाय्य असं म्हणून त्यांना पण आम्ही रोख रक्कम म्हणून अशी दिलेली आहे। ह्या अभियानातले जे मुख्य जे पॉइंट आहे ते आम्ही जवळजवळ संपूर्ण 31 डिसेंबरच्या आत क्लिअर करण्याचा प्रयत्न करू। आणि आमची इच्छा आहे की आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यात सर्वप्रथम आलं पाहिजे, असे आमचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान याच्यामध्ये। अर्जुन तात्या बोराडे, थेरगाव ग्रामपंचायत
आम्ही 23 मार्च 2006ला निर्मल ग्राम पुरस्कार विजेते आहोत. पूर्ण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पाण्याचा नळ, प्रत्येक घरामध्ये शौचालय. तो 23 मार्च 2006ला अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार आम्ही मिळवलेला आहे. त्याच्यानंतर संत गाडगेबाबा आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार असे पुरस्कार आम्हाला भेटलेले आहेत. गावात आम्ही CCTV कॅमेरे बसवलेत. ग्रामपंचायत शाळा आणि जो पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्याच्यावर सौर ऊर्जेवर सर्व आम्ही केलेलं आहे. गाव स्वच्छ आहे. ॲरो चालू आहे. आम्ही 21-22 सालामध्ये 30 लाखाचं बक्षीस गावाला भेटलेलं आहे पुरस्कारातून. त्याच्यातून बाकीचे आम्ही हे सर्व कामं केलेले आहेत. सचिन आनंदराव बोवाडे, राहणार थेरगाव. आमच्या गावात आम्ही 2005-06 मध्ये पुरस्कार घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता 21-22 मध्ये परत पुरस्कार घेतला आहे 30 लाखाचा. आमच्या गावात आम्हाला सर्व जनता म्हणजे आमचे सर्व आम्हाला सहभाग आमचे सगळे गावाचे ग्रामस्थ करीत राहतात आणि आम्ही कोणत्याही पुरस्कारमध्ये घ्यायचा भाग घेतला तर सर्व आमचे ग्रामस्थ सगळे हजर राहते आणि प्रोत्साहन देते आम्हाला सर्व आमच्या टीमला. आमचे सर्व आमचे मोठे बंधू शरद नाना यांच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर आम्ही काम बघायला लागलो, कारण त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले बंधूंनी. आमच्या गावात आरोचं पाणी आहे, घंटागाडी आहे आणि म्हणजे हागणदारी मुक्त गाव आहे आमचं वालं. म्हणजे आम टोटल घरात सगळ्यांकडे संडास आम्ही बांधून दिले. त्यांनी स्वतः ग्रामस्थांनी बांधले. ज्यांना त्यांच्या अडचण आली तर आम्ही सर्वांनी त्यांना मदत केली, बांधून दिले. काही गरिबांना समजा त्यांच्याकडे म्हणजे नाही जे पैसेच नाही राहिले तर. आणि आमच्या गावात आता आम्ही परत आता मुख्यमंत्री ग्राम आपलं समृद्धी त्याच्यात आम्ही सहभाग घेऊ राहिलो 1 कोटीच्या बचतसाठी. तर आम्ही सर्व ग्रामस्थ आम्हाला त्याच्यात आम्हाला सहभाग आहे आणि सर्व साथ देऊ राहिले. मला खात्री आहे का या बक्षीसाठी आमचं गाव पात्र होईल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.